नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. श्री दत्त प्रबोध कथासार अध्याय 2. श्री गुरुदेव दत्त. एकदा नारायण नारायण नामाचा उच्चार करीत नारद मुनी चराचरावर संचार करीत होता. इतक्यात जवळच त्याला ब्रह्मदेवाचे निवासस्थान दिसले. ते पाहून तो ब्रह्मदेवाकडे आला. तिथे ब्रह्मदेव व सावित्री हे आपले पिता माता पाहून त्यांना साष्टांग दंडवत करिता झाला. त्यावर त्या दोघांनाही आपल्या पुत्रास आशीर्वाद देऊन कुशल विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, हे नारदा, तुझे त्रिलोकावर संचार असतो, तर एखादे नवल विशेष सांग की, ज्यामुळे माझे कान तृप्त होतील. त्यावर नारद म्हणाला, हे पिताजी, तुमचे या त्रैलोक्यावर आधिपत्य असून तुम्ही मलाच नवल विशेष विचारावे? तुम्ही तर सर्वज्ञ आहात. जर तुम्ही विनोदाने विचारित असाल तर सांगतो. मी सर्व चराचरावर फिरलो. त्यात मृत्यूलोक मात्र फारच अद्भुत मला दिसून आले. तेथे नाना धर्म, नाना जाती, त्यांच्या उद्धारासाठी नाना साधन निवेदन केले आहेत. तेथे स्वधर्म आहे, तप, अनुष्ठानादी आहेत. या संसारात स्त्री पुरुषांना उद्धरून जाण्यासाठी पुष्कळ युक्त्या सांगितल्या आहेत. त्यावर ब्रह्मदेव म्हणाला, त्या कोणत्या, हे ऐकण्यासाठी माझे मन उत्सुक झाले आहे. नारद म्हणाला, भ्रमण करता करता आम्ही सह्याद्रीच्या पायथ्याशी आलो व तेथे अनेक ऋषींचे आश्रम होते. त्यात तुझ्या मुलाचा अत्रि ऋषीचा पण आश्रम होता. त्याची बायको, तुझी सून अनुसया ही महान पतिव्रता, आतिथ्यशील महान साध्वी आहे. तिच्यासारखी देवता तुल्य स्त्री या त्रिलोकी नाही. या चराचरावर तीच एक महान श्रेष्ठ अशी स्त्री आहे. ब्रह्मदेवास हे ऐकून संतोष वाटला. यावर ब्रह्मदेवाची स्त्री सावित्रीला मत्सर निर्माण झाला व ती नारदास म्हणाली, तू अनुसयेची एवढी स्तुती करतोस, तर आम्ही देवस्त्रियात तिच्यापेक्षा उपेक्षित आहोत काय? फक्त तिचेच सामर्थ्य तुला दिसून आले काय? नारद सावित्रीला म्हणाला की, जेथे शांती नाही ती पतिव्रता नाहीच. पार्वती, लक्ष्मी व तू तिच्या दाशी शोभाल. हे ऐकून सावित्री रागाने थराथरा कापू लागली व नारदास शाप देऊ लागली. हे पाहून नारद म्हणाला, जर तू माझे म्हणणे असत्य करशील तरच तुझा शाप मला बाधेल. व तो त्वरित कैलासाकडे जाण्यास निघाला व कैलासास आला. नारदास आलेला पाहून शिवपार्वतीने नारदाचे यथोचित स्वागत केले व शंकराने त्यास विचारले, तुमचे येणे कोठून झाले? काही विशेष नवल असल्यास मला निवेदन करा. नारदास तेथे पार्वतीस पाहून आनंद झाला व तो शिवाला म्हणाला, मी या जगात अनेक योगी वियोगी संत महात्मे पाहिले, परंतु सह्याद्री पर्वतावर तप करणारा अत्रि मुनी व त्याची भार्या अनुसया या सर्वात श्रेष्ठ आहेत. त्यांच्यासारखे तपी या भूतलावर दुसरे कोणी नाही. त्यांची भार्या अनुसया तर सदा पतिसेवेत निमग्न असते. तिच्यासारखी साध्वी स्त्री या त्रिभुवनात शोधून सापडावयाची नाही. या जगातील ज्या सुंदर व श्रेष्ठ स्त्रिया आहेत त्या तिच्या दाशी शोभतील. हे ऐकून शिवास आनंद झाला, परंतु पार्वतीस नारदाचे हे वचन ऐकून राग आला व ती त्याला म्हणाली, तू स्वतःच मोठा साधू म्हणतोस, परंतु दुसऱ्याची निंदा फार करतो. सर्वांना तुच्छ लेखून अनुसयेची स्तुती करतोस. ती कोण मोठी लागून राहिली आहे पतिव्रता? खरे खोटे कोणास माहिती? नारद म्हणाला, हे माते, तुला अज्ञानाने मोहित केले आहे. त्यावर पार्वती म्हणाली की, मी तुला शाप देऊन शिक्षा करेन. नारद म्हणाला, माझे वचन जर असत्य करशील तरच तुझा शाप मला लागेल. एवढे बोलून नारायण नारायण करीत नारद तेथून निघाला व वैकुंठात श्री विष्णूकडे येऊन पोचला. नारायणाला पाहताच त्याने त्यास नमस्कार केला. हे पाहून विष्णूने नारदाचे यथोचित स्वागत केले व म्हणाला, मी आज धन्य आहे की ज्यामुळे तुझ्या चरणकमळाचे दर्शन मला झाले. तू मला अत्यंत प्रिय आहेस. तुझ्या भक्तीने मी तृप्त झालो आहे. त्यावर नारद म्हणाला, हे देवादी देवा, तुझ्या या स्मृतीस मी पात्र नाही. याप्रमाणे त्या दोघांनी एकमेकास गौरववृत्त प्रेमालिंगन दिले. नंतर विष्णूने नारदास विचारले, वा नारदा, तुझे येणे कुठून झाले? काही विशेष वार्ता असेल तर ती मला सांग. त्यावर नारदाने जवळच लक्ष्मीला पाहून विष्णूला म्हणाला, या जगावर सारखे भ्रमण करणे हा माझा छंद आहे. मी अनेक जागी जातो, परंतु त्यातल्या त्यात भूलोकाशिवाय दुसरा कोणताही लोक श्रेष्ठ नाही. तेथील पुरे पट्टणे अत्यंत विचित्र आहे. त्यात निवास करणारे नरनारी अत्यंत पवित्र व धर्माचे पालन करणारे आहेत. अशा या भूलोकात मी सह्याद्रीच्या पायथ्याशी ब्रह्मदेवाचा मुलगा अत्रि मुनी याच तप करताना पाहिले. त्याची स्त्री अनुसया ही महान पतिव्रता आहे. तिच्या समान सर्वश्रेष्ठ पतिसेवा तत्पर अशी स्त्री मी या चराचरावर अन्य पाहिली नाही. सर्व स्त्रियात तीच एक महासाध्वी आहे. ती सर्व पतिव्रता स्त्रियांची कुलदेवता आहे.
ज्यांच्याजवळ महान पुण्य आहे अशांनाच तिचे दर्शन होते. हे नारदाचे वर्णन ऐकून विष्णूने अनसूयेची मनापासून स्तुती केली. हे पाहून लक्ष्मीला अनसूयेचा अत्यंत राग आला व नारदास म्हणाली की या जगातील सर्व पतिव्रता स्त्रिया मेल्या काय? तुला तिचे गुण कसे दिसून आले? कानामागून आली व तिखट झाली तिचीच तू स्तुती करतोस. आम्ही तिघी देव स्त्रियाहून कोणीही अन्य स्त्री श्रेष्ठ नाही, हे एवढेसे तुला कळत नाही? आमचेच या जगावर नियंत्रण आहे. नारद म्हणाला, विचार केल्याशिवाय काही बोलू नकोस. जर तू अनसूयेचे दर्शन घेशील तर तुझे कल्याण होईल. नारदाचे हे वचन लक्ष्मीच्या जिव्हारी लागले व ती नारदास शाप देऊ लागली. नारद म्हणाला, कावळ्याच्या शापाने कोठे ढोर मरतात काय? तू माझे म्हणणे खोटं करून दाखवले तर तुझा शाप मला बाधेल. एवढे बोलून त्याने विष्णूला नमस्कार केला व तेथून निघून गेला. एकदा पार्वती व सावित्री या दोघीजणी लक्ष्मीला भेटण्यासाठी वैकुंठी आल्या. त्यांचे यथोचित स्वागत लक्ष्मीने केले व आपापसात जिव्हाळ्याच्या गोष्टी करू लागल्या. तेव्हा लक्ष्मी सावित्रीला म्हणाली, तुझा पुत्र नारद एकदा येथे आला होता व त्याने माझ्या पतीला रसभरीत अशा अनेक कथा सांगितल्या. त्यात त्याने अनसूयेची कथा सांगितली व तिच्याशिवाय या जगात दुसरी कोणीही अन्य स्त्री महान पतिव्रता नाही व आम्ही सर्व स्त्रिया तिच्या पायाच्या दाशी शोभून दिसतो. हे ऐकून त्या दिवसापासून माझे मन अत्यंत संतप्त झाले आहे. मी त्यास शाप देऊ लागले तर तो म्हणाला, जर तू माझे वचन असत्य करशील तरच तुझा शाप मला बाधेल. त्यावर सावित्री म्हणाली, काय सांगू माझ्या मुलाची करणी? ज्याप्रमाणे तुमच्या इथे त्याने सांगितले त्याचप्रमाणे माझ्या पतिदेखत मला सांगितले. तितक्यात पार्वती पुढे सरसावून म्हणाली, हे सावित्री, तुझा मुलगा मोठा काळतोंड्या व लावालावी करणारा आहे. तो दुसऱ्याच्या घराला मशाल घेऊन आग लावून देतो व आपण नामानिराळा होतो. आमचे येथे पण एक दिवस आला व त्याने आम्हाला हाच वृत्तांत सांगितला. प्रत्येकीने आपापली कथा सांगितल्यावर त्या एकमेकीत विचार करू लागले की नारदाचे वचन सत्य करण्यासाठी अनसूयेचे सत्व हरण करावे. त्यासाठी आपण आपल्या पतिदेवांना प्रसन्न करून घ्यावे असे ठरवून त्या आपापल्या निवासस्थानी परत गेल्या. आपल्या स्थानी आल्यावर आपल्या पतीची सेवा अत्यंत मनोभावे करू लागल्या. ती त्यांची सेवा पाहून पतिदेव संतुष्ट झाले व म्हणाले, तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहे. तुमची जी इच्छा असेल ती आम्हास सांगावी. त्यावर त्या म्हणाल्या, आमचे सांगणे पूर्ण करण्यासाठी वचन द्यावे. देवाने अवश्य म्हणून त्यांना वचन दिले. त्या म्हणाल्या, हे प्राणेश्वरा, तुम्ही नारदाची वचन ऐकलीच आहेत. त्याने अनसूयेची स्तुती करून आम्हास हीनत्व दिले आहे. या नारदाचे वचनास असत्य करावे. काहीतरी करून अनसूयेचे सत्व हरण करावे व आम्हास आनंद द्यावा. त्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणाले की हे कार्य तर महान कठीण आहे. अनसूयेने तर तुम्हास येऊन आपले श्रेष्ठत्व दाखवले नाही ना, तिचे सत्व हरण करण्यात भूषण का मानता? अत्रि अनसूया हे कुलदीपक आहेत, तरी त्यांचे सत्व हरण करण्याचा विचार तुम्ही सोडून द्यावा. नारद तुम्हाला तर काही म्हणाला नाही ना? तुम्हीच तुमच्या मनाने आपले हीनत्व ठरवून घेतले आहे. पतीचे हे वचन ऐकून त्यांना राग आला व त्यांनी खाणेपिणे वर्ज्य केले. पतीशी बोलणे सोडून दिले. त्या रागावून जाऊन बसल्या व रडू लागल्या. या देवाने विचार केला की जर आपण यांचे मनोरथ पूर्ण केले नाही तर अनर्थ ओढवेल, तरी लौकिकासाठी यांचे कार्य करावे असे म्हणून त्याने आपापल्या स्त्रियांना मांडीवर घेऊन ते त्यांची समजूत घालू लागले. ते पाहून त्या म्हणाला की हे पतिदेवा, आमची इच्छा पूर्ण करावी व आपले वचन सत्य करावे. स्त्रियांचा अर्थहट्ट पाहून ते म्हणाले, तुमची इच्छा अनसूयेचे सत्व हरण करावे अशीच आहे तर ती पूर्ण होईल. तुम्ही आता काही चिंता करू नये. अध्याय 2 समाप्त.